काय बापू काय कुणीकडे निघले गावात चाललोय का दाढी कटलीन कराय दाढी कटिंग कराय मग एकटंच चालले हो तुम्ही मग काय तर अहो कोणाला तरी घेऊन जायचं चलत एवढे लांब जातात वय मग काय कोण नेत नाही काय नाही नेत नाही मग काय यायला. काय पोरं झालेत का मग काय करता अहो खुशाल पण गावात नाही एवढे लांब तुम्ही चलत चाललाय आणि तुम्ही बोलायचं ना पोरांना पोरं नेत नाहीत ना नेत नाही कसं नेत नाही असं आईला पोरांना एक आखलीच नाही राहिले आजकाल आई बाप म्हणजे वारेवर सोडून दिले मग त्यांनी काय तर पोरं नेत नाही काय नाही मग आपलं तर दाढी वाढली मग कटिंग दाढी कटिंग करा नको पैसे देत नाही तर पैसे नाही दिले होय पैसे नाही दिले आईला कायला का पोरं झालेत आता बघायला लागेल त्यांच्याकडे मग काय ते मग आता त्यात आणि आता तिकडे गेलो पैसे नाही म्हणले कसं करणार तुम्ही मग आता उधार करावं नाही तर हातापाय पडून कसं तरी करावं लागेल आपण त्याच्यासाठी हातापाया पडायचं होय बापू मग काय तर दाढी कटिंगसाठी दाढी कटिंगसाठी असं ना करू उगत तिथं गेले तुम्ही चार माणसात कोण काय बोललं कशाला चव घालून घ्या आता सुनबाई जेवाय देत नाही काय नाही माझा हात पाय थातार कापू देत साखर आहे अवघड आहे का बापू मग काय करावं एवढं तुम्ही आयुष्यभर मेहनत करून जर अशी परिस्थिती असेल पोरांना जाण पाहिजे राव थोडी तरी हा ना ती जाण नाही ना त्याची आपण तुम्हाला तरी कळाय पाहिजे बापू तुम्हाला साखर आहे एवढी दुखणी आहेत येळेव जेवण नाही आणि तुम्ही खुशाल चलत चाललाय मग काय ते खरंच बा पोरांना कळाय पाहिजे काय आताची पोरं बघत नाही त्यांनी काय जाण नाही राहिली हो पोरांना थांबा त्याला बोलूनच घेतो मी हॅलो कुठं आहे संदीपराव हा तळ्यावर या बरं जरा काम होतं तुमच्याकडे या हा हा या लवकर येईन आता आल्यावर बघतो त्याला मी दाढी काढणीला पैसे देत नाहीत गुराढोरा पाणी पाजायचं शिया जेवाय वाढत नाहीत मी काय करणार गुरांचं अजून तुम्हीच बघताय होय. मग काय ते आईला आणि गावात ह्यो ताटमानाने हिंडतोय मग आता काय इलाज नाही मागं बघावंच लागतं गुराढोरांना का हो सचिन भाऊ काय संदीपराव या इकडे जरा बोलायचं होतं तुमच्याशी संदीपराव तुम्ही धाडी बिडी चकाचक करता ना हा कपडे चांगली घालत असताना हा बाहेर निघालो तुम्ही जरा काम होतं तब्येत बिब्येत चांगली म्हणजे येळेव जेवण करत असताना म्हाताऱ्याला का असं वागवता तुम्ही ही सुनबाई भाकरी घालीत नाही जेवण वाढीत नाही म्हातारं वैतागून एकटंच निघलो होतं आता दाढी कराय गावात त्यांना मला पण जाऊ नंतर म्हणून अहो जाऊ नंतर म्हणून काय अहो जुनी माणसं आहेत ती सकाळी उठल्या उठल्या त्यांना दाढी कटिंग करायची सवय असती दुपारची करते का रातची करते ती काहीतरी समजलं पाहिजे राव संदीपराव तुम्हाला आणि काय ते म्हातारं म्हणते गुरांचं अजून करायला लावतोय तुम्ही त्यांना हा घरी बसल्यापेक्षा म्हणलं टाका थोडंफार गुरांना खायला आणि ह्या वयात त्यांना जर एखाद्या गुरांनी म्हशीनी लाद बीत मारली तर केवढ्यात जाईन बरं अहो जखम भरून तर निघन का त्यांची साखरच आता असते त्यांना BP शुगर आहे तुम्ही थोडीफार काळजी घेतली पाहिजे ना त्यांची का त्यांना असं वारेव सोडून देत आहे मोदीचे पैसे येतात ते सुनबाई ते बी काढून घेते मला दाढीला पैसे ठेवत नाही शेतकरी सन्मान योजनेचं हा काय गे पटतं का तुला तरी ते पैसे त्यांनाच वापर करते ना त्यांना वापर करते म्हणजे ते पैसे मी जपून ठेवते त्यांना कधी लागलं बिगलं तर काय जपून ठेवायची गरज नाही आत्तापर्यंत जमिनी घरदार जपूनच ठेवली ना त्यांनी का दारू तोडावल्यात त्याची कदर ठेवली का तुम्ही काय केलं हो त्यांच्यासाठी अहो जर बापाला तुकड्यासाठी वन हिंडायला लागत असेल तर काय उपयोग आहे तुमचा अहो तुमच्यापेक्षा जनावरं पाळली असती ना जनावरं तर त्यांनी निदान म्हातारपणात लक्ष दिलं असतं त्यांच्यावर राखण तरी केली असती आहे का राखण तुम्हाला म्हातारं खुशाल घर सोडून निघलंय त्याचं घेणं देणं नाही तुम्हाला अहो आई बापाला आपल्या आजार असलं तर त्यांना फुलात ठेवलं पाहिजे आपण लहानपणी तुम्ही आजारी पडले त्यांनी काळजी घेतली ना होय संदीपराव बरोबर अरे बिन कपड्याचा हिंडून दिलाय कधी तुला एवढी परिस्थिती बेकार असताना सुद्धा पैसे कुठून म्हातारं गोळा करायचं का एकुलतं एक पोरग आहे माझं चांगलं दिसलं पाहिजे चार चौकात तुम्ही घेताय का हो काळजी दाढी वाढल्याला बाप हिंडतोय गावात तर तुम्हाला घेणं देणं नाही आज उधारी पाधारी करायला निघलं म्हातारं गावात एखादा शब्द बोललं काय इज्जत राहीन तुमची आणि तू चूक तुझी नाही तुझ्या आईबापाला सुद्धा आहे ना त्यांच्या सुनने अशी वागणूक दिली पाहिजे मग कळन तुला सासू सासरे आईबाप नाही का तुझे सांभाळणं काम आहे ना तुझं आईवडिलांशी असं वागशील का तुझ्या हे चुकलं माझं बप्पू खरंच चुकलं माझं मला माफ करा मी खरंच तुम्हाला असं माझ्या आईबापासारखं जर जपलं असतं तर ना
हा दिवस बघायला नसता भेटला. खरंच माझ्याकडून लई मोठी चूक झाली, पण आता नाही होणार. आता मी इथून पुढे खरंच तुमची काळजी घेईन. मला माफ करा पप्पू. सचिनराव चुकलं माझं. मी सगळं आता हे करेन, लक्ष देईन त्यांच्यावर. अहो चुकीचा विषय नाही संदीपराव, पण ह्या गोष्टी सांगायची गरज पडली पाहिजे तुम्हाला. अहो एखादं कुत्र्याचं पिल्लू पाळलं तर ते जीव लावतंय माणसाला, आणि त्यांनी का तुम्हाला जन्म दिलाय, लहानाचं मोठं केलंय, तुम्हाला त्यांच्याकडे बघवत नाही. अहो ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असेल मग? हे सांगाय तुम्हाला परका माणूस लागतोय का? अहो गावात आज तुम्ही एवढं आहे ना मानात हिंडताय, लोक चार चौघात नाव कामवताय, तुम्ही कोणाच्या जीवावर करताय सगळं? बरोबर. जावा आता तरी घेऊन जा त्यांना.